नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। डब्यात आज काय नवीन, ही टिफिन सिरीज आपली चालू आहे। आज आपण टिफिनसाठी पनीर बुर्जी करणार आहोत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी पनीर बुर्जी। आता ही आपण कुस्करून घेऊयात। याचे तुकडे न करता हे असंच कुस्करून घेत आहे। कुस्करून घेतलं ना मग पनीर बुर्जी पण छान वाटते खायला। हे पहा, आपले पनीर सर्व कुस्करून झालेलं आहे। आता आपण पूर्वतयारी करून घेऊयात। पहा, पूर्वतयारी मी अशी करून घेतलेली आहे। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात। कढई तापलेली आहे, याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। तेल तापलेलं आहे, आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊयात। कांदा आपण गुलाबी रंगावर आणि मऊ होईपर्यंत परतून घेऊयात। कांदा आपण गुलाबी रंगावर आणि मऊ होईपर्यंत परतलेला आहे। हे पहा, आता याच्यामध्ये टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकून घेऊयात। आता आपण हे सर्व टोमॅटो आणि कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊ। हे पहा, कांदा आणि टोमॅटो आपण छान मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया, 2 टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, लाल तिखट, मटन मसाला अर्धा टीस्पून। टेस्ट येण्यासाठी मी मटन मसाला सुद्धा टाकलेला आहे। कांदा लसूण मसाला अर्धा टीस्पून। हे आता आपण सर्व मिक्स करून घेऊया। थोडंसं मी धना पावडर टाकत आहे, अगदी थोडंसं, अर्धा टीस्पून। किचन किंग मसाला मी टाकत आहे। मसाला टाकल्यामुळे बुर्जीला खूप छान टेस्ट येते। हे सर्व परतलेलं ड्राय झालं असलं तर थोडंसं अगदी मी पाणी टाकून घेत आहे। नॉर्मल पाणी आहे हे। याच्यामध्ये आता पनीर टाकून घेऊ। अशा पद्धतीने जर तुम्ही पनीर बुर्जी केली ना खूप छान लागते। कोथिंबीर टाकून घेऊयात आता। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ। पनीर बुर्जी फक्त 1 ते 2 मिनिट आपण परतून घेणार आहोत। मी मंद गॅस केलेला आहे, याच्यावर मी झाकण ठेवत आहे आणि 1 वाफ आणून देऊयात, फक्त अर्धा मिनिट। अगदी झटपट टिफिनसाठी आणि सर्वांना आवडणारी ही आपली पनीर बुर्जी तयार झालेली आहे। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।